स्टॉप कर मध्ये मध्ये। हेलो गाइस, हम जा रहे हैं डोंगर पे डोंगर पे और हम पार्टी करने जा रहे हैं 31st के लिए 31st के लिए सेलिब्रेट करने। के लिए। हाँ, गौतम बुद्ध नाव है। गौतम बुद्ध गाइस, हम 31st सेलिब्रेट करने के लिए महिषमाळ छत्रपती संभाजीनगरला जात आहोत। गाडी थोडी आली, खूपच एन्जॉय करणार आहोत तिथे जाऊन। तरी पहा, आम्ही आता ह्या महिषमाळच्या गिरिजा देवी मंदिरापाशी आलेलो आहोत आणि गिरिजा मंदिरामध्ये जाऊन गिरिजा देवीचे दर्शन घेणार आहोत। चला तर पाहूया। हा बघा, राजवीर खूपच एन्जॉय करत होतं। मंदिराला जाताना सुरुवातीला पाय धुवून आतमध्ये एंट्री केली आणि दर्शनासाठी आम्ही गेलो। राजवीरची मस्ती चालूच आहे आणि आम्ही दर्शन घेऊन थेट निघालो बालाजी टेम्पल महिषमाळकडे। आणि छोटासा रस्ता होता पण चांगला होता, तरी आम्ही एन्जॉय करत करत जात होतो। ते तिकडं बालाजी मंदिर तिकडेच बोलत होतो। इथं पाणी पण आहे। काय झालं, दरी आहे काय? काहीच नाही, अरे बापरे, म्हणून त्या व्ह्यूला आहेत तिकडे। अरे बापरे, अगमान तो ना तिथून तर बघ ना, बालाजीच्या तिथून बघा। हा पहा, कसा जंगली रस्ता होता। जाताना खूपच भारी वाटत होते आम्हाला आणि पलीकडच्या बाजूला खोल अशी दरी आणि धुके आलेलं होतं। आणि हे पहा मित्रांनो, मंदिर आलेलं आहे। आपण आता मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया। चला तर मग गाडी पार्किंग करून घेऊया आणि मंदिरामध्ये जाऊया। हे पहा, मंदिराबाहेरील खूप सुंदर असं दृश्य हे पाहायला भेटतंय आणि बरेच लोक इथे दर्शनासाठी येत आहेत। हे बघा, खूप छान असं मंदिर आहे। आपण इथे जाऊन दर्शन घेऊया आता। दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो आहोत आणि हे पहा, मंदिराच्या बाहेरील दृश्य कसं आहे ते। खूपच सुंदर असा नजारा आहे। हे घ्या बघून, किती सुंदर हा नजारा आहे। पाहावतच राहावे असे वाटणारा हा नजारा। निसर्गाची ही किमया पाहावतच राहावी। मित्रांनो, मंदिरापासून जवळच असलेले हे ठिकाण, हे जंगलामध्ये एकदम दरीच्या बाजूला असलेले हे ठिकाण, तेथे आम्ही स्वयंपाक बनवून खाण्याचे नियोजन केलेलं आहे। हे पहा, कशी दरी आहे बाजूला आणि अशा लोकेशनला आम्ही आज स्वयंपाक बनवून
31st सेलिब्रेट करणार आहोत. खूपच सुंदर असा नजारा. हेलो गाइस, आज हम आए हैं जंगल में खाना पकाने के लिए. खाना पका के खाने वाले हैं. खाना पका के खाने वाले हैं और बहुत भूख लगी है. बहुत भूख लगी और बहुत बहुत मस्ती करेंगे. इधर क्या करेंगे? मस्ती करेंगे. ओके. हाँ. ये देखो बर्तन खाना पकाने के लिए. ले और ये डब्बा कुछ लाया है, पॉपकॉर्न भी लाए हैं. इधर बैठने के लिए देखो क्या डाला है. आहा. मित्रांनो हे बघा, चुलीमध्ये जाळण्यासाठी सरपण सुद्धा आम्ही डोंगराच्या पायथ्याशी गोळा करून वर आणलो आणि आम्ही अशी चूल करून स्वयंपाक चालू केला. गाईज मग झालं ना सुरू. हे बघा पॉपकॉर्न, पेरू आणि इतके सारे पैकेट, चिप्स, कुरकुरे, चाउमीन, सब कुछ. ये देखो कैसा हम पेरू खा रहे. खूपच सुंदर असा हा नजारा. तू काय खायला रे? सँडविच. छान आहे का? इकडे बघून सांग. आणि ह्याच्यात काय आहे? डब्यात दाखव मला काय. ओ पॉपकॉर्न. आणि ते पण एकदम झोपून. मम्मा पेपर वाली कापून दे ना, सँडविच मध्ये टाकलं होतं तसं. खरं पाहिलं तर मी आणि राजवीर फक्त खातच होतो आणि खूप एन्जॉय मस्ती करत होतो. पण खरी मेहनत तर मोनिकाची होती, जी तिने एवढं स्वयंपाक करत होती, सगळं काम करत होती. एकटीनं खूप सारं तिथं स्वयंपाक केलेला. तुम्ही पण सांगा मित्रांनो, तुम्ही अशा ठिकाणी कधी स्वयंपाक करून खाल्लाय का? पार्टी केली का? काय नजारा आहे हा, पहा एकदा. आहा हा. सुंदर सुंदर आणि गरमागरम खाण्यासाठी असल्यावर ते तर मग सांगायचंच काम नाही. मित्रांनो बघा, सोयाबीन कंटकी, चिप्स खूप सारं खायला केलेलं आहे. हे बघा अजून बनवायचं चालूच आहे. अरे दाखव. बटाटा. हां बटाटा. शो मी. बटाटे. पोटॅटो. मजा येईल का? बॉइल्ड पोटॅटो. छान आहे ना? मित्रांनो हे पहा, आमच्या बाजूला खूप सारे लोक आलेले होते. ते पण प्री वेडिंग शूट करण्यासाठी आमचा स्वयंपाक
झालेला होता आणि आमचं जेवण पण झालेलं होतं. आणि आमच्या पार्टीचा सगळ्यात शेवटचा आयटम म्हणजे चहा. खूप आवडीचा चहा आमचा. आम्ही तो चहा ह्या सुंदर असं दृश्य पाहत पाहत, हा नजारा पाहत पाहत चहा पिण्याचा आनंद आम्ही खूपच घेतलेला आहे आणि खूपच मज्जा मस्ती केलेली आहे. खूप एन्जॉय केला. 31st चांगल्या प्रकारे सेलिब्रेट झाला. तुम्ही पण अशा प्रकारे सेलिब्रेट करायला नक्की जावा.